मी पुणे शहर भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन करायला आलो आहे। पुणे शहर भाजपाने शहराध्यक्ष करंडक क्रिकेट सामना आयोजित केला आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पुणे शहरातील सर्व क्रिकेट खेळणारे आमचे खेळाडू पदाधिकारी या क्रिकेट सामन्यात खेळणार आहे। राजकारणाच्या रोजच्या धडापडीच्या कामामध्ये क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि पदाधिकाऱ्यांमधलं आपसातला समन्वय हा ठेवण्याचा प्रयत्न आमचे अध्यक्ष धीरज घाटेजी आणि टीमनी केला आहे। याकरता मी या कार्यक्रमाला आलो आहे। अशीच फटकेबाजी जी आहे आता तुम्हाला सभागृहात करायच्या विरोधक जोरदार तयारी करतायत। कालची बॅनरबाजी बघितली असेल तुम्ही, तुमच्या विरोधात अनेक बॅनरबाजी करण्यात आल्या भाजपच्या विरोधात। अशीच फटकेबाजी तुम्ही कराल का? कारण आज पहिला दिवस आहे या अधिवेशनाचा। विरोधकाकडे काहीच मुद्दे नाही आहे बॅनरबाजी केल्याशिवाय। सभागृहात ज्या विषयावर बोललं गेलं पाहिजे किंवा जे विषय मांडले गेले पाहिजे ते सभागृहाच्या बाहेर मांडून जनतेसमोर शोबाजी करण्यात तथ्य नाही। सभागृह हे सार्वभौम आहे। सभागृहात तुम्हाला डायस आहे मांडण्याकरता आणि मला वाटतं विरोधक जे काही प्रश्न विचारतील, जे काही मांडतील, महाराष्ट्राच्या हिताचं, शेवटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अनेक प्रश्न महाराष्ट्रात आहे। ज्या प्रश्नाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सभागृह चालवून त्या सभागृहातनं महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला न्याय मिळाला पाहिजे। माझी पक्षाचा अध्यक्ष म्हणून हीच भूमिका राहणार आहे। विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रत्येक विषयाला आणि विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीला सरकारने पूर्ण पुरजोर त्या मागण्या मान्य करून महाराष्ट्र जनतेला न्याय दिला पाहिजे। मराठा आरक्षणाचा विषय आहे, शेतकरी शेतमजुराचा विषय आहे, दुष्काळ परिस्थिती आहे, अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये आहेत। मला वाटतं सरकार सक्षम आहे। एकनाथ शिंदेसारखा एक उत्कृष्ट मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहे। देवेंद्रजी सारखे अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी नेते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आता अजितदादा जोडीला आले आहेत। मला वाटतं महाराष्ट्राला न्याय मिळेल। मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा थांब ना एक मिनिट, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणार कसा, फॉर्म्युला काय आहे? कारण जरांगे म्हणतात ओबीसी शिवाय आम्ही आरक्षण घेणार नाही, मराठा आरक्षण टिकत नाही, आणि मग ओबीसीचं काय? मी वारंवार मांडला, आताही मांडेल आणि सभागृहातही मांडेल की एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायाच्या समक्ष जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे, किंतु परंतु जंतू काहीच ठेवला नाही। आणि महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी, मी शरद पवार साहेबांचा उल्लेख करेल, त्यांनी सुद्धा 13 कोटी जनतेला सांभाळणारे सर्व पक्ष एक मताने एकनाथ शिंदेजींना ओबीसीतलं कुठलंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असा सर्वपक्षीय निर्णय झाला। सरकारने ते स्वीकारलं आणि मला विश्वास आहे की, आणि मी मागेही म्हटलं, आताही म्हणतोय की मराठा समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन मराठा समाजाला जास्तीत जास्त आरक्षण कसं मिळेल, कुठल्या कायद्याने मिळेल, त्या दृष्टीनं मला वाटतं एकत्र यावं। जरांगेजींनी सुद्धा त्याच्यासोबत बसावं, सर्व मराठा नेत्यांसोबत, आणि सरकारशी बसावं। शेवटी सरकार हे आरक्षण देणार आहे, महाराष्ट्राचं सरकार आरक्षण देणार आहे, केंद्राच्या आरक्षणाचा काहीच संबंध नाही आहे। आणि त्यामुळं समाजाचे सर्व पक्षाचे नेते आणि जरांगेजी यांनी एकत्र बसून जास्तीत जास्त मराठा समाजाच्या पदरात काय पाडून घेता येईल याची काळजी केली पाहिजे। जरांगेंना हे कोण सांगणार कोण? कारण ते काय ऐकायला तयार नाही, वेगळं वातावरण निर्माण होतंय, ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष होतोय राज्यात। नाही, माझ्या भारतीय जनता पक्षाच्या या राज्यातल्या सत्ताधारी सर्वात मोठा पक्षाचा अध्यक्ष म्हणून विनंती असणार आहे, माझी विनंतीच असणार आहे, राज्यातले सर्वपक्षीय मराठा समाजाचे नेते, सर्वपक्षीय आणि सामाजिक आंदोलन करणारे जरांगेजी यांनी एकत्रित बसून मराठा समाजाचा फायदा कशात जास्त आहे, मराठा समाजाचा फायदा कशात जास्त फायदा आहे याचा विचार करून तशा आरक्षणाची अंमलबजावणी या महाराष्ट्रात झाली पाहिजे, जेणेकरून हजारो पिढ्या या आरक्षणाचा फायदा घेतील आणि मराठा समाजाला न्याय मिळेल। छगन भुजबळांचं बघितलं तर छगन भुजबळांवर ते सातत्याने बोलताना दिसत आहेत। छगन भुजबळांनी हे देखील सांगितलेलं आहे
की जर तू माझं नाव नाही घेतलं तर त्यांना बघणार तरी कोण मनोज जरांगे पाटलांना? नाही, त्यांच्यामध्ये मला जायचं नाही आहे. भुजबळ साहेब काय बोलले, जरांगे काय बोलले याच्या मदत मी काही व्यक्त होणे योग्य नाही आहे. पण महाराष्ट्राच्या मराठा समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर सामंजस्यानं सरकारची बसूनच होईल. सरकार सार्वभौम आहे. सरकार ही आरक्षण देणारी आहे. देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा सरकारमध्ये आहे. मंत्रिमंडळ मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. सभागृह, विधानसभागृहाचे दोन्ही सभागृह मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचे पक्ष मराठा समाजाच्या बाजूने आहे. मग मराठा समाजाचे सर्व पक्ष नेत्यांनी एकत्र यावं साहेब आता आणि जरांगेजीशी बसून एकत्र बसून, मी वारंवार तेच सांगतो आहे, या क्रिटिसाइज करण्यामध्ये एकामेकाला सामाजिक वातावरण या ठिकाणी दूषित करण्यापेक्षा एका डायसवर बसून सरकार आणि सामाजिक प्रश्न घेऊन बसलं पाहिजे आणि मग निर्णय केला पाहिजे. तुम्ही डायसवर म्हणताय, एकत्र येण्याची आता म्हणताय, पण 24 तारखेची जी अल्टिमेटम आहे ती अगदी जवळ आलेली आहे. त्याचं काय? ते तर त्यांच्या पुढच्या भूमिकेवर ठाम आहे. नाही, त्यांची भूमिका त्यांनी मांडली आहे. सरकारने आपली भूमिका मांडली आहे. सरकार नाही करेल, त्यांची मागणी मान्य करेल, जे काय करायचं ते करेल. पण मला जे वाटतं की सामाजिक सलोखा या महाराष्ट्राचा बिघडू नये. राज्याच्या एका पक्षाचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की सामाजिक सलोखा बिघडू नये, याची माझी भूमिका महत्त्वाची आहे आणि आमची भूमिका महत्त्वाची आहे पक्षाची. पक्ष म्हणून आमची जी भूमिका आहे ती मराठा आरक्षणाला सपोर्टिव्ह आहे. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या बाजूची आहे. पण मला जे नेहमी आम्ही सांगतो आहे, कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला देणे हे काही महाराष्ट्राला, या संस्कृतीला, आपल्या संस्काराला शोभण्यालायक नाही आहे. आणि त्यामुळं एकत्रित पद्धतीने हा प्रश्न सुटला पाहिजे. कसिनोच्या बाबत विधेयक पास झालं आणि रोहित पवार असं म्हणतात की कसिनोच्या बाबत जो कायदा पास होणार आहे त्याचं ज्येष्ठ नेतृत्व करण्यासाठी तुमच्याकडे समितीचं नेतृत्व तुम्ही करावं असं त्यांचं म्हणणं. ट्विट केलं त्यांनी रोहित पवार. आता जुन्या फोटोची आठवण करून देतो. माझ्या पारिवारिक एका दौऱ्यामध्ये मी सांगितलं, माझं स्पष्टीकरण दिलं आहे. मी वारंवार स्पष्टीकरण देऊ शकत नाही. परिवारासोबतली फोटो कापून त्या फोटोला मार्क करून या पद्धतीने दाखवला गेला, तर त्यामध्ये मला जास्त जायचं नाही आहे. मी आधीच त्याचं उत्तर दिलं आहे. त्यामुळे रोहित पवारांना योग्य वेळी उत्तर देऊ. रोहित पवार जास्त बोलतात असं वाटतं का? 4 सदस्यांनी राजीनामे रोहित पवार जास्त बोलतात असं वाटतं का? भाजपावरती थेट आरोप करते मागासवर्ग आयोगाचे सदस्य. रोहित पवार जास्त बोलतात का? अजितदादांकडून ट्रेनिंग घ्यायला याला जोडून एक प्रश्न आहे सर, मागासवर्गीय आयोगाच्या सदस्याचा राजीनामा सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की सरकार दबाव टाकतं त्यांच्यावर. 2 मंत्र्यांचा दबाव आहे मागासवर्ग आयोगावरती. अध्यक्ष राजीनामा देतात आणि मग मागासवर्ग रोहित पवारांवर विषय होऊ द्या, नंतर पुढे घेऊ. याच्यानंतर बोला. रोहित पवार ज्या पद्धतीने आता संघर्ष यात्रा काढली, अजितदादांची जागा घेऊ पाहतायत. आता आज ते सभा होते आणि रोज उठून भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांना आरोप करतायत, तर तुम्हालाही टार्गेट केले. तुम्ही कसं बघता, रोहित पवारांना कसं फ्रेम करतं? राजकारणामध्ये आयुष्य जातं माणसाचं, तेव्हा कुठं माणसं मोठे होतात. काही लोकांना फार घाई असतं मोठं होण्याची. तर मी रोहित पवारबद्दल बोलणं काही योग्य नाही आहे. आमचे प्रवक्ते बोलतील, प्रवक्त्यांची जबाबदारी आहे बोलायची. पण राजकारणामध्ये फार घाई करून कधी माणसं मोठे होत नाही. पवार साहेबांना संपूर्ण आयुष्य राजकारणात टाकावं लागलं. अजित पवारांना 36-38 वर्ष आयुष्य जरी टाकलं तेव्हा ते इथपर्यंत पोहोचले आहेत. शेवटी जनता ही महाराष्ट्राची खूप सुजाण आहे आणि त्यामुळे कोणी काही बोलेल, कोणी काय बोलेल यावर जनता विश्वास ठेवत नाही. थोडा सबुरीने घेतलं पाहिजे. मागासवर्ग आयोगावर दबाव आहे का मंत्र्यांचा? नाही, मला राजीनामे घेतले जात आहेत फोन करून. सगळे ओबीसी बाहेर काढले जातात, मराठी टाकले जात आहेत. हवे काय सरकारला नेमकं? सावेने 2 दिवसापूर्वी सांगितलं मागासवर्ग आयोगात मराठ्यांचा भरणा करून मराठा आरक्षण असं मिळणार आहे का, जे कोर्टात टिकणार नाही? नाही, मला वाटतं जर राज्यातला एखाद्या राज्य मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्यांनी काही भूमिका मांडली असेल ती मला माहिती नाही. मी प्रवासामध्ये आहे. पण आपण जे सांगताय की सरकार दबाव टाकतं, सरकार हे करतं, सरकार ते करतं, मला वाटतं यात काही तथ्य नसावं. ते बघावं लागेल काय नेमकं याच्यामध्ये. राजीनामे का होते? 4 सदस्यही सरकारचं नाव घेत आहेत. 4 सदस्य अध्यक्षही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सरकारचा दबाव आहे असं डायरेक्ट नाही, मी अजूनही माझा पण असं म्हणाले की नाराज आहेत एकनाथ शिंदे आयोगाच्या कामकाजावर. नाही, मी सांगितलं की सरकारमध्ये आणि आयोगामध्ये काय चालू आहे याचा पक्ष म्हणून माझा फारसा संबंध नाही आहे. पण मला याच्याबद्दलची माहिती घ्यावी लागेल
आपल्याकडनं जी माहिती मिळते यावर मला माहिती घ्यावं लागेल आणि मगच बोलावं लागेल. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार आहे. इव्हन ठाकरेंची तत्कालीन मुख्यमंत्र्यांची देखील चौकशी करण्याचं काहीतरी चाललंय. कसं बघता शेवटी दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी तुम्ही लावून घेतली असेल? नाही, मी वारंवार सांगतो की सरकारमध्ये आणि त्यांच्याकडे काय पुरावे आहेत, त्यांच्याकडे काय मागणी आहे, कुणी मागणी केली आहे, काय पुरावे आहे. मला वाटतं कुठलीही चौकशी जेव्हा होतं, एखादी माझी चौकशी करायची असेल तर पुरावे द्यावे लागतात, काही त्याच्या तक्रारी द्याव्या लागतात, त्या पुरावे जोडावे लागतात. मला वाटतं कुणी जर त्या ठिकाणी पुराव्यासहित दिलं असेल तर सरकार चौकशी करेल. काल 10 शिक्षण अधिकारी ही बेहिशोबी मालमत्ता संदर्भात त्यांच्यावरती तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. हे सगळे टीएटी प्रकरण शांत झाले. विधानसभेत तुम्ही पुन्हा एकदा टीएटीच्या संदर्भात सुरू करा मागणी करणार आहे? नाही, मला आता इथनं गेल्यानंतर आमचा अजेंडा जो असेल तो बघू. पण जे काही तुम्ही सांगताय, मला तुम्ही वेळेवर प्रश्न विचारतात आहे आणि त्या संदर्भाने एक मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल की कुठल्या कुठल्या विषयावर काय काय झालं आहे. प्राथमिक माहितीच्या भरोश्यावर काहीच बोलता येत नाही. पूर्ण माहिती घेऊनच बोलावं लागेल. लोकसभेच्या जागा वाटपाचं काही सुरू झाले का आता चर्चा? कारण आता अजितदादा म्हणतात आम्हाला त्याच्यानंतर भाजप एकदम फ्रंटला आले, घटक पक्षावर अन्याय करेल अशी चर्चा आहे. त्यामध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे. राज्यात देखील आता निवडणुका जवळ आहेत. मध्यंतरी देवेंद्रजींनी जे सांगितलं एका मुलाखतीमध्ये, म्हणजे आता बोलणं झालं असेल तुमचं सर? देवेंद्रजी असे काही बोलले नव्हते, त्यांचा वेगळा अर्थ काढला होता. पण केंद्रीय नेतृत्व, जे काही आमचं केंद्रीय नेतृत्व आहे आणि महाराष्ट्राचे आमचे 3 नेते आहेत, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारजी, यांच्या समन्वयाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे काही जागा वाटप होईल, अजून जागा वाटप झालं नाही, कुठल्याही जागेबद्दल चर्चा झाली नाही, राज्याची समन्वय समिती अजून बसली नाही, राज्याचं आमचं पार्लमेंटरी बोर्ड झालं नाही. त्यामुळं कुठलीच चर्चा लोकसभेच्या वाटपाची नाही, कुठलीच जागा वाटपाची नाही आणि सध्या तरी या महिन्यात होणार नाही. त्यामुळं नाही, त्यांनी काही त्यांच्या सीट्स आहे, सिटिंग सीट आहे, त्यांच्या सिटिंग सीटवर काही बोलले असतील तर त्याच्यामध्ये काही एवढा आक्षेप घ्यायची गरज नाही आहे. त्यांच्या सिटिंग सीट आहे. आता भाजपाकडे 22 सिटिंग सीट आहे. त्यामुळं त्या सिटिंग सीटबद्दल त्यांनी उल्लेख केला, त्याबद्दल काही त्याच्यात आक्षेप घ्यायची गरज नाही आहे. पण अजूनही काही जागा वाटपाचा कुठलाही निर्णय झाला नाही. लोकसभेनंतर भाजपने बारामतीची तयारी तर ठेवली ना, सिटिंग सीट तर मग तयारी भाजपाने 48 लोकसभेमध्ये, 288 विधानसभेमध्ये 51% तयारी करण्याची योजना तयार केली आहे. मी 14 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये प्रवास करतो आहे. भारतीय जनता पक्षाने प्रत्येक लोकसभेमध्ये 600 वॉरियर्स केले आहे. 3.5 लाख घरी आम्ही जातो आहे. प्रत्येक लोकसभेमध्ये मोदीजींच्या 9.5 वर्षाचे काम पोहोचवतो आहे. ज्या ठिकाणी अजित पवार साहेबांना सीट मिळेल त्या ठिकाणी भाजपा ती सीट 51% कशी निवडून येईल याकरता पूर्ण ताकद लावेल. एकनाथजीला मिळाली तिकडेही ताकद लावेल आणि भाजपाला मिळाली तर महायुतीच्या 11 पक्षाची ताकद आम्ही घेऊ. कुठेही आमचा वाद होणार नाही. भाजपा पूर्ण ताकदीने, एकही सीट अजितदादाची, एकही सीट एकनाथ शिंदेची कमी मतं मिळू द्यायची, कमी मतं मिळणार नाही. पूर्ण भाजपाचे मतं अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला मिळतील ही काळजी भाजपाची घेण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही ती काळजी घेतो आहे. हे झालं लोकसभेचं. पण लोकसभेनंतर महायुतीचं भविष्य काय? महायुती अभेद आहे. 225 आमदार तुम्हाला विधानमंडळात दिसतील. 225 आमदार. विधानसभा एकत्र लढणार असा शब्द देणार घटक पक्षांना तुम्ही? विधानसभा आम्ही महायुतीमध्येच आहे, कुठेही याच्यात किंतु परंतु नाही आहे. आम्ही कधीही आमच्याकडनं कधीही कुठल्या युतीला आम्ही धोका दिला नाही. आम्ही युतीचा मोठ्या भावाचा धर्म पाळला आहे. तसे आमचे संस्कार नाही पक्षाचे, पण आम्ही 100% महायुतीमध्येच लढू. सर, नीलम गोरेंनी आज सकाळी विधान केले की शिवसेना ज्यावेळेस पक्ष फुटत होता, बाळासाहेब ठाकरे जर असते तर ते स्वतः गाडी काढून गुवाहाटीला निघाले असते आणि त्यांना जर आमदारांना कळलं असतं की बाळासाहेब येत आहे तर ते स्वतःहून आले असते. तुम्हाला वाटतं जर बाळासाहेब असते तर जी जुनी युती होती ती नैसर्गिक युती टिकली असती, हे पक्ष फूट झाला नसतं? 100%. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी बघितलं आहे. मी 31 वर्षापासून भाजपा सेना युतीमध्ये काम करतो आहे, 1992 पासून. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराकरता काम करणारे नेतृत्व होतं. एका विचाराकरता तो विचार सोडून कधीच बाळासाहेब जाऊ शकत नाही. बाळासाहेबांनी विचाराने पक्ष चालवला, अविचारी पक्ष कधी चालवला नाही, अविचारी कधी वागले नाही. आणि त्यामुळे बाळासाहेब जर असते तर कधीही भाजप सेना युती तुटली नसती.
प्रादेशिक पक्षांना भाजप संपवू पाहते असा आरोप होतोय आता निवडणुकीच्या निकालांचा. जानकरांचा आरोप चिन्ह जे आहे तुमच्या चिन्ह. अहो, मी तुम्हाला एक उदाहरण देतो बिहारचं. बिहारमध्ये भाजपा जास्त होती, नितीश कुमार कमी होते, तरी नितीश कुमारांना सार्वजनिक दिलेला शब्द भाजपाने पाळला. प्रत्येक वेळी भाजपाने शब्द पाळला. महाराष्ट्रात 2019 ज्या जागा उद्धव ठाकरेजीला दिल्या लोकसभेच्या पूर्ण जागा भाजपाच्या सहकार्याने आणि शिवसेनेने निवडून आणल्या. शिवसेना भाजपा युतीने इमानदारीनं काम केलं आहे. आम्ही कधीही घटक पक्षांना समोर करण्याचं काम केलं. महादेवराव जानकर साहेबांना स्वतः मंत्रिमंडळामध्ये देवेंद्रजींनी कॅबिनेट मंत्री पद म्हणून त्या ठिकाणी दिलं. घटक पक्षाच्या प्रत्येक व्यक्तीला देवेंद्रजींनी सन्मान दिला. अटलजींनी घटक पक्षाचं सरकार चालवलं. आज मोदीजी बघा, आमचं बहुमत आहे केंद्रामध्ये, तरी मोदीजी घटक पक्षांना सर्व मंत्रिमंडळाचे स्थान देऊन त्या ठिकाणी चालवतात आहे. जेव्हा बहुमत आलं तरी एनडीएमध्ये दिल्लीमध्ये सर्व घटक पक्षाचे मंत्री आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा महायुती होईल आणि महायुतीच्या ठरलेल्या रेशोप्रमाणे सर्व लोक चांगलं सरकार चालवतील. जे सरकार चालतं ते पुढे चालेल. मी सांगितलं, जर जागा वाटपच झालं नाही तर उमेदवाराचा निर्णय कसा होईल. आता तुमच्यासोबत माड्याचे खासदार आहेत. मोहिते पाटलांनी ही मागणी केलेली आहे उमेदवारीची माड्याच्या, आणि त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. पक्षांतर्गत जे गटबाजी दिसते ते आपण कसं थांबवणार. माननीय निंबाळकर साहेबांनी, खासदार साहेबांनी ज्या पद्धतीने माळाचा लोकसभेच्या मतदारसंघाचा विकास केला आहे, तुम्ही जर त्यांचं बुकलेट बघितलं, मागच्या 50 वर्षामध्ये कुठल्याही खासदारांनी एवढं काम नाही केलं. मोदीजींच्या नेतृत्वात ते मांडू शकतील, एक प्रेझेंटेशन देऊ शकतील आपल्याला. मोदीजींच्या नेतृत्वात जलसिंचनापासून तर रस्त्यापर्यंत, म्हणजे मी तर म्हणेल जे 50 खासदार पहिले क्रमांकाचे असतील विकास करणारे, त्यामध्ये राजे निंबाळकरजी आहेत. आणि त्यामुळे राजे निंबाळकर हे निश्चितच त्याच्या मतदारसंघामध्ये 51% वरची लढाई लढतील आणि निवडून येतील. 51% वरची लढाई लढतील. मी काय म्हणतो, उद्या जर मी वारंवार सांगतो, उद्या जर आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने राजे निंबाळकर साहेबांना उमेदवार केलं, माझा दावा आहे, मी संघटना बघतोय, आमची संघटना इतकी मजबूत आहे आणि निंबाळकरांचे कामं एवढे जोरदार आहेत, सत्ता आणि संघटन मिळून 51% वरची लढाई तिथे होईल. आणि आतापर्यंत जितके मतं, आतापर्यंत माळा लोकसभेमध्ये जो रेकॉर्ड आहे, तो सारे रेकॉर्ड यावर्षी मोडले जातील असा माझा संपूर्ण विश्वास आहे. मोहिते पाटलांनी दावा केलाय त्याचं काय नाही, मोहिते पाटलांनी आम्ही बसू, त्याची काळजी नाही करू. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.